राज्यात तब्बल 23 वर्षानंतर महिला व बाल विकास विभागात 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. शासन निर्णयानुसार विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे रद्द करून 165 नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि तेवढ्याच अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,10,328 मानधन आधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी 23 वर्षानंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बाल कल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 2023 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमधील एका नेत्यानं माझा विभाग चालवायला मला महिला नको असं सांगत आपल्याला डावलल्याचा दावा त्यांनी केलाय. दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मनीषा म्हैसकर यांनी हा अनुभव मांडलाय. मनीषा म्हैसकर यांनी त्यांच्या लेखात माझ्या 33 वर्षाच्या कारकिर्दीत केवळ एकदाच असा अनुभव आला. 2023 मध्ये मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अधिकारी नियुक्तीच्या प्रक्रियेदरम्यान एका नेत्यानं माझा विभाग चालवायला मला महिला सचिव नको असं सांगितलं आणि ते धक्कादायक होतं असं म्हैसकर यांनी म्हटलंय. अशोक खरात याची सध्या SIT कडून दररोज 8 ते 10 तास चौकशी सुरू आहे. यामुळं खरात हा मानसिकरित्या खचला असून आता मरणाची भाषा बोलू लागलाय. याच अशोक खरातनं आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं. मात्र आता चौकशीच्या फेऱ्यानं अशोक खरातची मानसिक स्थिती सध्या खालावली असल्याचं सांगण्यात येते. मी इथून बाहेर पडेल असं मला वाटत नाही, माझं मरण इथेच आहे असं तो चौकशी दरम्यान बोलल्याचं सांगण्यात येते. अशोक खरात याच्या नावावर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झाले. सध्या यापैकी 3ऱ्या गुन्ह्याप्रकरणी त्याची SIT कडून चौकशी सुरू आहे. त्याने चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचं म्हटलं जाते. भाईंदरमध्ये अनधिकृत झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीत 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या झोपड्यांना आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या आगीमध्ये परिसरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. आगीत अनेक वाहने देखील जळून खाक झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढल्याचं सांगण्यात येते. आगीमध्ये जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आलेले नाही. पोलीस सध्या त्याचा तपास करत आहेत. गेल्या काही दिवसात अवकाळी पावसानं राज्यभरात चांगलाच धुमाकूळ घातला. मात्र आता तापमानात वाढ आला असून उकाडा जाणवू लागलाय. आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे यासोबतच या ठिकाणी येलो अलर्ट देखील दिलाय. तसंच मुंबईतही पुढील 5 दिवसात तापमान वाढीचा इशारा दिलाय. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय. तसंच सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. महागाई भत्त्याबाबत केंद्रीय कर्मचारी मागील काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत आहेत. एप्रिलचा 2रा आठवडा सुरू आहे, पण महागाई भत्त्याबाबत केंद्राकडून कोणतीही घोषणा अजूनही करण्यात आली नाही. पण केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना एक दिलासा देणारा निर्णय घेतलाय. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं बाल शिक्षण भत्त्याची घोषणा केली आहे. या भत्त्यामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर केलेला खर्च तसेच हॉस्टेल सबसिडीचा समावेश आहे. सरकारी कर्मचारी आपल्या मुलांच्या शिक्षणावर केलेल्या खर्चाची परतफेड मिळवण्यास पात्र आहेत. सरकारनं बाल शिक्षण भत्त्याची परतफेड रक्कम दरमहा 2,812 निश्चित केली आहे. हॉस्टेल सबसिडी देखील दरमहा 8,437 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रति महिना 11,200 रुपये इतका रुपयांचा प्रतिपूर्ती मिळेल. कारगिल युद्धाचे महानायक आणि महावीर चक्र विजेते कर्नल सोनम वांगचुक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय लष्कराचे माजी कमांडर कर्नल YK जोशी यांनी सोशल मीडियावरून ही दुःखद माहिती दिली आहे. आज सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांनी दिली. संरक्षण मंत्री आणि भारतीय लष्कराकडून वांगचुक यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला जातोय. 1999च्या कारगिल युद्धादरम्यान कर्नल सोनम वांगचुक यांनी आपल्या पराक्रमानं पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारली होती. त्यांनी लडाख स्काउट्सच्या 4थ्या बटालियनचे नेतृत्व केलं होतं. युद्धाच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत बर्फाच्छादित डोंगर रांगांवर धैर्यानं शत्रूचा सामना केला. त्यामुळं वांगचुक यांना लडाखमध्ये असली शेर या नावानं ओळखलं जातं. वांगचुक यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. वीरपुत्र गमावल्याची भावना सध्या सगळीकडून व्यक्त करण्यात येते. चंद्राभोवती ऐतिहासिक प्रवास करून नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेवरील 4 अंतराळवीर आज सकाळी पृथ्वीवर परतले. रीड वाइजमन, विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी व्हॅन्सन या अंतराळवीरांना घेऊन येणारे ओरियन अंतराळयान शनिवारी भारतीय वेळेनुसार पहाटे 5:37 दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर प्रशांत महासागरात उतरले. यानंतर नासा आणि अमेरिकन लष्कराच्या तुकड्यांनी अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच असलेल्या जहाजावर नेलं. गेल्या 5 दशकाहून अधिक काळात चंद्राच्या इतक्या जवळ जाणारे हे पहिले 4 अंतराळवीर ठरलेत. आर्टेमिस 2 मोहिमेच्या यशामुळे 5 दशकाहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच मानवाच्या चंद्रावर उतरण्याचा मार्ग मोकळा झालाय. पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामाबादमध्ये सुरू असलेली अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यास अमेरिका हल्ला करण्यास पूर्ण तयार असल्याचं म्हटलंय. अमेरिकन युद्धनौकांमध्ये सर्वात अत्याधुनिक शस्त्र भरली जात आहेत. गरज पडल्यास इराणवर हवाई हल्ले केले जातील असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स चर्चा करण्यासाठी इस्लामाबादला रवाना झाले. ट्रम्प यांनी चर्चेसाठी कमी वेळ राहिलाय. पुढील 24 तासात स्थिती स्पष्ट होईल, आम्हाला लगेचच माहिती मिळेल असं म्हणत पुन्हा एकदा ट्रम्प यांनी सूचक विधान केले. IPL 2026 मधील 16व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दमदार खेळ करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 6 विकेट्सनी शानदार विजय मिळवलाय. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं खेळलेली तुफान खेळी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. सूर्यवंशीनं अर्धशतक झळकावलं आणि बंगळुरूच्या गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला. त्याच्या या वादळी खेळीमुळे राजस्थाननं आव्हानांचा पाठलाग सहज पार केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सनं स्पर्धेत 4था विजय नोंदवत 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे गतविजेत्या बंगळुरू संघाला या हंगामातील पहिल्याच पराभवाचा धक्का बसलाय, ज्यामुळे त्यांच्या विजयाच्या मालिकेला ब्रेक लागलाय.